नमस्कार मित्रांनो, याड लागलं प्रेमाचं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो. इकडे राया आणि मंजिरी त्या नर्सच्या घरी आलेल्या असतात आणि ते बोलत असतात, काय गं, काय करतेस तू? कुठे जातेस तू इंजेक्शन द्यायला? ज्या गुंडांच्या बरोबर इंजेक्शन द्यायला जातेस तू, तुला माहिती आहे का एका व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. तुझं नावच पोलीस स्टेशनमध्ये सांगणार आहे असं बोलत असतो राया. ती नर्स मात्र भिलेली असते आणि बोलत असते, नाही मी कुठं जाते. तर राया बोलतो, हे बघ मला माहीत आहे तू जातेस ते. आता तू फक्त एवढंच सांग, तू कुठे जातेस, कोणाला इंजेक्शन द्यायला जातेस. तू जर कबूल झाली नाहीस तर मी तुला पोलीस स्टेशनमध्ये नेईन असं बोलत असतो. तर ती नर्स बोलते, राया दादा असं बोलू नको, मी तुझ्या पाया पडते, खरंच मी कुणाला सांगत नाही. मी जाते, पण मला खरंच माहीत नाही की मी कुठे जाते, काय करते. कोण माझ्या मला तिथे जाताना डोळ्यावरती पट्टी बांधून नेतात, त्यामुळे मला माहीत नाही की तिथे कोणती बाई आहे, कोणत्या बाईने हे केलेलं आहे. तर राया बोलतो, खरं खरं सांग नक्की काय विषय आहे. तर ती बोलते, मला ना एका बाईचा फोन येतो, तो फोन आल्यानंतर गाडी येते आणि मला कोण लोक डोळ्यावरती पट्टी बांधून तिथे नेतात. मला काही माहीत नाही की मी कुठे जाते. तिथे गेल्यानंतर फक्त ती पट्टी उघडतात आणि तिथं जी आहे बाई तिला मी इंजेक्शन देते, एवढंच मला माहीत आहे, ह्याच्या व्यतिरिक्त मला काहीच माहीत नाही. तर राया बोलतो, खरं सांगत आहेस का तू, खरं खरं बोलतेस का तू? तर ती बोलते, हो. तर राया बोलतो, ठीक आहे, आता एक काम करायचं, तुला ह्यातून वाचायचं असेल तर तुला आम्हाला मदत करावी लागेल. तर ती बोलते, राया दादा तुम्ही म्हणाल ती मदत करेन मी, पण पोलिसांना बोलवू नका, पोलिसांना फोन करू नका. तर राया बोलतो, एक काम करायचं, आता इथून पुढे तुला कधीही त्या बाईचा फोन आला की तू स्वतः जायचं नाहीस, तुझ्याऐवजी दुसरी नर्स जाईल तिथे. तर ती बोलते, राया दादा पण तिला जर समजलं तर काय करायचं, ती मला मारून टाकेल, तिची खूप गुंड आहे, ती मला सोडणार नाही. तर राया बोलतो, ती त्याची काळजी करू नकोस तू, मी तुझ्या केसालाही धक्का लागून देणार नाही, फक्त मी सांगतोय तसंच कर तू. ती बोलते, चालेल, तुम्ही सांगाल तसंच मी करेन. मग राया बोलतो, आता एक प्लॅन करू आपण, तुझ्याऐवजी आपण दुसरी नर्स पाठवायची आणि त्यानंतरच आपल्याला समजेल की वहिनी कुठं आहे, असा तो विचारामध्ये असतो. आणि मंजिरी तिला बोलत असते, एक काम कर, रडू नकोस तू, काही झाले नाही, तू फक्त नीट सांग काय विषय आहे, कसा आहे, कुठं जाता तुम्ही, हे मंजिरी तिला विचारत असते. आणि राया तिला बोलत असतो, रडायची काही गरज नाही, मी काय तुला त्रास देणार नाही, फक्त आम्ही सांगितल्या पद्धतीने तू वाग, म्हणजे काही होणार नाही असं बोलत असतो. त्यानंतर तिला राया बोलत असतो, थांब जरा, रडायचं बंद कर. मंजिरी काय करते, पाणी घेऊन येते आणि बोलते, पाणी पी तू, काळजी करू नको, आम्ही आहोत तुझ्यासोबत असं बोलते आणि तिला धीर देत असते. तिला सांगत असते, तुला काही होणार नाही, तू काळजी करू नको, आम्ही तुझ्यापर्यंत कोणतीही गोष्ट येऊन देणार नाही. त्यानंतर त्या नर्सला विश्वास बसतो. ती बोलते, ठीक आहे, तुम्ही बोला तसं करायला मी तयार आहे, फक्त तुम्ही पोलिसांना ही गोष्ट सांगू नका, इथपर्यंत पोलीस आणू नका, एवढंच करा. राया बोललेला असतो, हे सगळं तू पैशासाठी करतेस का? तर ती बोललेली असते, नाही मला खरंच माफ करा, मी परत असं करणार नाही, असं कुठेही मी जाणार नाही असे बोलत असते. त्यानंतर तिनं सांगितलेलं असतं की कशा पद्धतीने तिला तिथे नेलं जातं. आणि त्यानंतर मग राया आणि मंजिरी ठरवतात की आता आपला प्लॅन काय असेल ते. त्यानंतर ते सगळेजणी ते निकीच्या फोनची वाट पाहत असतात की कधी एकदा निकीचा फोन येतोय आणि कधी एकदा ते तिथं जाऊन पोचतेत, ह्या विचारामध्येच असतात. आणि रायाने तिला सांगितलं असतं की जोपर्यंत हा राया आहे तोपर्यंत कुणाच्या केसाला धक्का लागणार नाही, तू काळजी करू नको, फक्त तू आम्हाला मदत कर, एवढंच कर, असा राया तिला बोललेला असतो. त्यानंतर किती वेळ झाला तर ते निकीच्या फोनची वाट पाहत असतात की कधी एकदा निकीचा कॉल येतोय आणि इथून ती नर्स बनवून मंजिरी जाते, हा त्यांचा प्लॅन असतो. तरी अजूनही किती वेळ झाला तर निकीचा कॉल आलेला नसतो. त्यांना असं वाटत असते, काय झालं आहे, निकी का कॉल करत नसेल, तिला काय समजलं आहे का, नक्की विषय तर काय असेल, त्या विचारात सगळेजण असतात. इकडे मंजिरी नर्सचा ड्रेस घालून तयार झालेली असते आणि नर्सचा ड्रेस घालून आल्यानंतर ती रायाला बोलते, राया मी कशी दिसते? तर राया बोलतो, सबसे नर्सच दिसतेस बरं का, असं ओळखत पण नाही की तू नर्स नाही, असा बोलतो. आणि ते दोघे एकमेकाकडे पाहत असतात. तेवढ्यातच त्या नर्सचा फोन वाजतो आणि फोन वाजल्यानंतर सगळे मात्र हायपर होतात. आणि मंजिरी बोलते, उचल उचल, फोन उचल, बघ काय म्हणते ते, आणि स्पीकरवरती फोन ठेव म्हणजे समजेल. त्यानंतर ती नर्स फोन उचलते आणि तिकडून निकी बोलते, काय गं, किती वेळ लागतो फोन उचलायला, एवढा वेळ लागतो का फोन उचलायला? तर ती भीत बोलते, काही नाही मॅडम, बोला ना. तर निकी बोलते, इकडून चल, गाडी पाठवून दिली आहे, पटकन आवरून ये. तर ती नर्स बोलते, नाही मॅडम मला आज जमणार नाही. तर ती बोलते, काय बोललीस तू, जमणार नाही? तू शाणी झालीस का काय तू जास्त? तर तिकडून ती नर्स बोलते, नाही मॅडम तसं काय नाही, आज मला खूप अपॉइंटमेंट आहे तर मला येता येणार नाही, तुम्ही दरवेळी बोलवा तेवढ्या वेळी मी आलेले आहे, पण ह्यावेळी मला जमणार नाही, मला माफ करा. तर तिकडून ती बोलत असते, तू मला शहाणपणा शिकू नकोस, तू पटकन आवरून ये. तर ती बोलते, मॅडम असं एक काम करा ना, ह्यावेळी ना माझ्याऐवजी तुम्हाला दुसरी नर्स पाठवून देते,
ती कुणालाही काही इकडच्या कानाला कळून देणार नाही आणि तुम्ही मला जेवढे पैसे देता ना तेवढेच तिला द्या, ती कोणालाही सांगणार नाही. आणि मॅडम एक गोष्ट लक्षात ठेवा, आता इथून पुढे ना तीच तुमच्याकडे येत जाईल. तर निकी बोलते बरं ठीक आहे, तिला सांग तुझ्या घरापाशी यायला, आवरून तुझ्या घरापाशी यायला सांग, मी तिथे गाडी पाठवून देते असं निकी बोलते. त्यानंतर ती नर्स बोलते चालेल, तुम्ही म्हणाल तसं ते आवरून बसेल आणि माझ्या घरापाशी थांबेल, तुम्ही लोक पाठवून द्या गाडी घेऊन असं बोलते. आणि तिला मंजिरी मात्र शांतपणे सांगत असते, तू शांतपणे बोल, हायपर होऊ नको, भिवून बोलू नको, नाहीतर निकीला संशय येईल. मात्र ती नर्स ही शांतपणे बोलत असते, निकीला काडी मात्र शंका येत नाही. त्यानंतर राया बोलतो आता काळजी करू नकोस तू, आता नाही, इथून पुढे आपल्याला लवकरच लवकर वहिनी कुठे आहे ह्याचा पत्ता लागणार आहे. इकडे मात्र जय जो ब्लड डोनर असतो आईचा त्याच्याकडे आलेला असतो आणि त्याला त्याच्या घरामध्ये येऊन त्याला मारत असतो, बोलत असतो काय रे लय शहाणा झालेस का तू, तुझा आणि माझा ब्लड ग्रुप सेम आहे म्हणून शहाणपणा करतोस का तू, तुझा माझा ब्लड ग्रुप सेम आहे म्हणून तो रायाला खूप माज आला आहे. तो मला आईजवळ फिरकूनही देत नाही, बोलूनही देत नाही. आता जर तू ब्लड द्यायला गेलास तर मी तुला जीवन सोडणार नाही असं बोलून त्याला तो मारत असतो. त्याची बायको तिथं उभी असते, बोलत असते मारू नका तुम्ही म्हणाल तसे आम्ही करू, तुम्ही फक्त यांना मारू नका अशी म्हणत असते. तेवढ्यात जय हातातून एक इंजेक्शन घेऊन आलेला असतो आणि त्याच्या गळ्यापाशी नेतो बोलतो तू जर आता रक्त द्यायला गेलास तर तुझं रक्तच गोठवून टाकीन असं त्याला बोलत असतो. मी सांगतो ते लक्षात ठेवायचं, आता हे कधीही इथून पुढं रक्त द्यायला यायचं नाही असं बोलत असतो जय. तर त्याची बायको म्हणत असते माफ करा आम्हाला, तो आता इथून पुढे ते कधीच येणार नाहीत, तुम्ही सांगाल तसं आम्ही करू, तुम्ही फक्त त्यांना मारू नका अशी त्याची बायको बोलत असते. त्या जयने त्याला खूप मोठ्यानं ओढून सांगितलं असतं आणि धमकीही दिलेली असते, इथून पुढे कधीही रायासमोर यायचं नाही आणि रक्तही द्यायला यायचं नाही, नाही तर तुझंच रक्त गोठवून टाकीन असं ते इंजेक्शन घेऊन हातामध्ये बोलत असतो. मात्र ही दोघं नवरा बायको खूप भिलेले असतात आणि ते म्हणतात त्याला मान्य करतात आणि बोलतात नाही नाही आम्ही कधीही येणार नाही, आता काळजी करू नका, मी कधीही रक्त द्यायला येणार नाही असं तो हात जोडून त्याच्या पाया पडून बोलत असतो. ज्याने मात्र त्याला खूप मारलेला असतो, त्याला भीती घातलेली असते जेणेकरून तो आता आईला रक्त द्यायला येणार नाही आणि रायाला मात्र त्याच्या पाया पडावं लागेल. हा त्याचा बरोबर छान प्लॅन असतो आणि तो प्लॅन सक्सेसफुल करण्याचा तो प्रयत्न करतो. इकडे ती दोघं नवरा खूप भिलेले असतात आणि ते मात्र तयार होतात कारण की त्यांना हा माहीत असतं का हा घोरपडे काय लेवलचा माणूस आहे. त्यानंतर तो तसं बोलल्यानंतर त्याला मारून झाल्यानंतर तिथून निघून जातो आणि ते दोघं नवरा बायको मात्र चिंतेत असतात की आपण आता रायाभाऊला काय सांगायचं, रायाभाऊने एवढं आपल्यावरती उपकार केले आहेत आणि आता त्याची वेळ असताना मी आता काहीच करू शकत नाही ह्या विचारामध्ये ते दोघे असतात. इकडे मात्र शंतनू देवापाशी उभा असतो आणि देवाला दिवा लावत असतो की लवकरात लवकर हे सगळं सुटून दे आणि मंजिरी लवकर घरी येऊन दे असं बोलत असतो. तेवढ्यातच ना शंतनूचा फोन वाजतो. फोन वाजल्यानंतर तो विचार करतो नक्कीच निकी असणार आहे, आता फोन उचलतच नाही, आता तिला काय मी उत्तर देऊ, मंजिरी तर घरी आलेली नाही, व्हिडिओ कॉलमध्ये दाखव म्हणली तर मी आता काय करू, तरी पण डबल फोन वाजत असतो. मग तो बोलतो नाही आता मला फोन उचलला पाहिजे, फोन जरी नाही उचलला तरी तिला डाऊट येईल आणि ती डायरेक्ट इथेच येईल, म्हणून तो फोन उचलतो आणि बघतो तर काय फोन असतो जिजीचा फोन उचलतो. बोलतो हा जिजी बोला ना. तर तिकडून जिजी बोलते काय रे शंतनू गेला असता तिकडं, काय आम्हाला पोचलोय म्हणून फोन केला नाही, काय नाही, एवढंही आम्ही विचारू शकत नाही का, एवढंही आमच्या त्याच्यावर काहीच हक्क नाही का. तर शंतनू बोलतो नाही माहीत जिजी तसं काही नाही, माझं चुकलं, आम्ही पोचल्यानंतर फोन करायला हवा होता, आम्ही दोघंही सुखरूप आहे, काळजी करू नका तुम्ही. तर जिजी बोलतात बरं ठीक आहे मंजिरीकडे फोन दे. तर शंतनूला मात्र आता ह्याच्यामध्ये पडतो की आता काय करू, मी कुठून आणू मंजिरीला फोन देण्यासाठी. जिजी मात्र ह्याला तिकडून ओरडत असतात काय रे शंतनू काय केलीस तू मंजिरीसोबत, कुठं आहे आमची मंजिरी असे बोलत असतात. तर हा मनामध्ये विचार करून बोलत असतो जिजी तुम्हाला काय सांगू, तुम्हाला काय असं वाटत आहे जेवढं तुमचं मंजिरीवरती प्रेम आहे तेवढंच माझंही आहे आणि मला असं वाटत नाही का की मंजिरी माझी सुखरूप असावी, मी कशाला तिला त्रास देईन, पण आता मी अशा अवस्थेत आहे की मी तुम्हाला काही सांगू शकत नाही की मंजिरी कुठं आहे. त्यानंतर जिजी त्याला जास्तच ओढायला लागतात, त्याला बोलतात तू देणार आहेस का नाही रे फोन, झालं ना आत्तापर्यंत आम्ही शांत बसलो, तू मंजिरीला इथून घेऊन गेलास पण आता चालणार नाही, मला तिच्याशी बोलायचंच आहे. आणि तो बोलत असतो जिजी आता माझ्याकडे काही उत्तर नाही, तुम्हाला एवढं सांगू शकेन की मंजिरी सुखरूप आहे, काही काळजी करू नका, पण आता मी तुम्हाला ती कुठं आहे, काय करते, कधी फोन देणार आहे हे काही सांगू शकत नाही. जिजी मात्र तिकडून ओढत असतात. मग तो बोलतो एक काम करा मला अर्धा तास द्या, मी अर्धा तासामध्ये मागं कॉल करतो. हे मात्र जिजींना पटलेलं नसतं. ते बोलतात अर्धा तास अजिबात काही नाही, अर्धा तास काय नाही, मी पोलिसांकडे जाणार आहे तुझी तक्रार नोंदवणार आहे असं बोलत असते.
मग तिकडे शंतनू मात्र भिलेला असतो की आता जिजी जर गेल्या पोलिसात तर काय होईल. जिजीन मात्र पूर्णपणे त्याला धमकी दिलेली असते की तू आता मला फोनवर बोलून देत नाहीस ना मंजिरीबरोबर, आता मी पोलिसांमध्ये चाललीच आहे अशी तिला मोठ्याने ओरडत असतो. आणि शंतनू त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असतो की जिजी तसं काही नाही, तुम्ही तसं करू नका, जिजी असं करू नका, ऐका तरी माझं असं बोलत असतात. पण जिजी मात्र काही ऐकण्यास तयार नसते आणि त्याच्यावरती चिडून बोललेले असते. कारण तिला असं वाटत असतं की मंजिरीला तो फोन देत नाही याचा अर्थ मंजिरी तिथं नाही आणि शंतनूने नक्कीच मंजिरीला काहीतरी केलं आहे हे मात्र तिनं डोक्यात घेतलेलं असतं आणि ती शंतनूचं काही ऐकत नसते. आणि शंतनू मात्र आता खूप घाबरलेला असतो की जिजी ऐकत नाहीत, आता मी मंजिरीला आणू तर कुठे फोनवरती बोलायला, दाखवू तर काय, मी काहीच केलेलं नाही हे सांगू तर कसं, मंजिरीला मी कुठेही पाठवले नाही, ती मनानच गेली आहे, आता मी यात करणार तरी काय, आणि जिजी जर पोलिसात गेल्या तर काय होईल, ती मोठा गोंधळ होऊन बसेल असं तो विचारामध्ये असतो. इकडे मंजिरी रेडी झालेली असते तयार होऊन जाण्यासाठी आणि रायाला मात्र टेन्शन आलेलं असतं की आता मंजिरी एकटी जाणार. तो बोलतो, मंजिरी हे बघ मी तुझ्या पाठीशी आहेच, पण आता महत्त्वाचं तू पुढं जाणार आहेस, तू मुख्य आहेस, नीट लक्षात ठेवायचं, काळजीपूर्वक करायचं, काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी आहेच, पण तू पुढे येऊन सगळ्या गोष्टी करणार आहेस, तू तिच्या ताब्यात जाणार आहेस, त्यामुळं तू अलर्ट राहा असा बोलत असतो. तर मंजिरी बोलते, हे बघ राया, तू माझ्या पाठीमागं असशीलच ना, मग मला कशाची काळजी नाही, तू काळजी करू नको, तू माझ्यासोबत आहेस हे मला माहीत आहे असा बोलत असतो. तेवढ्यातच ना ती गाडीचा आवाज येतो आणि रायाला मात्र भीती वाटत असते. त्याच्या डोळ्यामध्ये दिसून येतं की मंजिरीला आपण त्या गुंड्यांबरोबर पाठवत आहे, खरंच ही रिस्की आहे. आणि तो रडत असतो आणि बोलत असतो, मंजिरी काळजी घे तू, मी तुझ्याबरोबर आहेच असं बोलतो तिला. त्यानंतर मंजिरी बाहेर जाण्यासाठी निघते आणि रायाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं की मंजिरीला आपण एकटं पाठवत आहे त्या गुंड्यांबरोबर. ते गुंड तिथं बाहेर येतात नर्सच्या तिथे आणि बोलतात, तूच ना गं, त्या नर्सने जी सांगून दिली ती तूच आहेस ना, तर ती मान डुलवते, हो मीच आहे. त्यानंतर ती ओळखू नये म्हणून मोठा चष्मा घातलेला असतो तिने आणि मास्कही घातलेला असतो. त्यानंतर ती लोक काय करतात, तिच्या डोळ्यावरती पट्टी बांधतात आणि तिला ना गाडीमध्ये बसवतात आणि घेऊन जाण्यासाठी निघतात. त्यानंतर मंजिरीकडे आता काही नसतं की आपण कसं लक्षात ठेवायचं तो रस्ता कुठून आहे कसा आहे. राया मात्र तिथून लपून बघत असतो की मंजिरीला जे गुंड गाडीतून घेऊन जात असतात आणि तो बोलतो, निकी तू ह्या गाडीतून एक सिस्टर नर्स नाही तर तुझं ना संकट घेऊन जात आहेस आणि लवकरात लवकर हे तुझ्यावरती बाहेर पडणार आहे आणि हा राया आहे ना तुझा डाव पूर्णपणे उद्ध्वस्त करून लावणार आहे असं बोलत असतो. आणि तो पाहत असतो की ती कोण आहेत, तिला गाडीतून घेऊन कुठं जाणार आहेत. आता त्याचं ठरलेलं असतं की आपण आता पाठलाग करायचा आहे आणि शोधून काढायचं आहे की नक्की वहिनी कुठे किडनॅप आहे. तो गाडीवरती बसून निघणारच असतो. तेवढ्यातच त्याचा फोन वाजतो. फोन वाजतो तर बघतो कोण आहे, राहिला कोण फोन करते मला ह्या टायमिंगला असं बोलतो आणि फोन बघतो तर शंतनू दादाचा फोन असतो. तर तो बोलतो, शंतनू दादा आत्ता कशाला फोन करतोय, नंतर करीन मी फोन असं बोलून तो फोन उचलत नाही. कारण त्याला आत्ता मंजिरीचा पाठलाग करणे जास्त महत्त्वाचं असतं. मंजिरी मात्र गाडीमध्ये बसून गाडी कशी लेफ्ट राईट कशी जात आहे तसं ते लक्षात ठेवत असते. ती बोटावरती आपण निघाल्यानंतर गाडी उजवीकडे गेली नंतर लेफ्टला गेली असं ती डोक्यामध्ये ठेवत असते. तरी इकडून ना सारखा फोन येतच असतो. राया म्हणतो, सारखा फोन येतो याचा मात्र काहीतरी अडचण असणार आहे म्हणून दादा सारखा फोन करतोय. म्हणून तो फोन उचलतो. फोन उचलल्यानंतर इकडून दादा बोलतो, राया कुठं आहेस तू, कुठं आहेस तू, मंजिरी कुठे आहे, आत्ताच्या आत्ता मला सांग. तर राया बोलतो, हे बघ मंजिरी सुखरूप आहे, तू काळजी करू नको आणि आत्ता तुला सगळं सांगण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. तर दादा बोलतो, हे काय, तू ऐकून घे, माझं पुढचं ऐकून घे. झालं तर काय विषय माहिती आहे का, जिजींचा मला फोन आलेला आणि जिजींना मंजिरीशी बोलायचं आहे व्हिडिओ कॉलवरती. मी त्यांना किती समजावून सांगितलं तर जिजी ऐकत नाही आहेत. तर राया बोलतो, तू काळजी करू नको, मी त्याला समजावून सांगेन जिजीला. तो बोलतो, नाही जिजी ऐकत नाही, जिजी बोलते की मी पोलिसांच्याकडे जाईल. हे ऐकल्यानंतर मात्र रायाला टेन्शन येतं, काय पोलिसांच्याकडे. तर शंतनू बोलतो, हो जिजी म्हणते की मी पोलिसांच्याकडे जाईल, त्यामुळे तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता जाऊन जिजीला सांग सगळं, तिला थांबव नाही तर ती पोलिसात जाईल. राया बोलतो, अरे काय झाले विषय, मंजिरी का नाही ती नर्स बनून नाही त्या गुंडांबरोबर गेली आहे वहिनीकडे. तर शंतनू म्हणतो, काय बोलतो, मंजिरी गेली आहे, आता तर मग सगळा डाव फासच होणार, कारण की निकीला समजणार आता की मंजिरी आली आहे म्हणून. इकडे जिजी मात्र डोक्यात राग घेऊन रस्त्याने चालत असते, स्वतःच बडबडत असते. काय स्वतःला शहाणा समजतं काय पण शंतनू, त्याला दाखवतच मी अशी बोलत बडबडत असते. इकडे मंजिरी गाडीमध्ये बसून सारखी लक्षात ठेवत असते, मनालाच म्हणत असते, मंजिरी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. इकडे ना एका पानपट्टीजवळ जय बसलेला असतो आणि त्याला दिसती जिजी तिथून आली आणि ती बोलते, काय म्हातारी रस्त्याने एकटीच बडबडत चालली आहे, काय चाललंय तर काहीच असं तो बोलतो. आणि त्या माणसाला बोलतो, जरा थांबतो, मी आलोच जरा 2 मिनटं असं बोलून तो जिजीकडे जातो.
मंजिरी मात्र मस्तपैकी पाठ करत असते की आपण कुठून कुठं गेलेलं आहे हे लक्षात ठेवत असते. काही जरी झालं तर नंतर आपण त्या रस्त्याने जाताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हा रस्ता कुठून गेला आहे. यासाठी ती फुलपूर तयारी असते आणि डोक्यामध्ये सारखी आठवत असते की आपण कुठून कुठं गेलेलं आहे. इकडे जिजी रस्त्याने बडबड चालत असताना जय पाठीमागून हाक मारतो, जिजी जिजी थांबा की, कुठं चाललाय तुम्ही? तर जिजी बोलते पोलीस स्टेशनात. तर बोलतो काय? अहो म्हातारपणा जरा शांत बसायचं, कशाला नसत्या धडपडे करत बसता. तर जिजी बोलते तुला काय करायचं आहे रे, माझं मी बघते. बरं मग कुणाविरुद्ध तक्रार तर करायला निघालंय, कोण त्रास देते? तर बोलती कोण दुसरं, शांतून सोडून कोण दुसरं त्रास देते? तर ते बोलते शांतूने त्रास देतोय म्हणजे काय झाले नक्की? तर ती बोलते हे मी तुला कशाला सांगू काय झाले काय नाही, मी ते जाऊन पोलीस स्टेशनमध्ये सांगेन, तुला सांगायची मला काही गरज नाही. तर जय बोलतो अहो जरा शांत व्हा, विषय तर काय आहे तिथं सांगा, मला सांगा तरी, मी तुम्हाला सांगतो काय करायला पाहिजे. तर जिजी बोलते हे बघ तू मला सांगू नको की मी तुला काय सांगायचं तू मला काय सांगणार, तू एवढा शहाणा नाहीस. मला जे काय सांगायचं आहे ते मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन, तू माझं डोकं खाऊ नको, एकतर आधीच माझं डोकं फिरले, असं जिजी त्याला उलटं बोलत असतात. त्यांनी ठरवलं असं पक्क की आता पोलीस स्टेशनमध्येच जायचं. त्यानंतर जिजी तिथून रागा निघून गेल्या आणि जय मात्र विचार करत असतो खोळीबिळी झाली का काही म्हातारी, अशी का करायला लागले? मंजिरीकडे तर मंजिरी गेली शांतूनकडे, ते शांतूनाविरुद्ध का तक्रार करायला लागले? परत त्याच्या डोक्यामध्ये टूप पेटते आणि तो बोलतो नक्कीच काहीतरी झोल झाला आहे असं तो विचार करत असतो. इकडे राया दादाला सांगत असतो की दादा अरे तुला सांगितलं ना मंजिरी गेली आहे तिकडे नर्स बनून. तर दादा बोलतो हे बघ आता काही जर झालं तर तुला पहिलं जाऊन जिजीला अडवायचं आहे, म्हणजे जिजी जर पोलिसामध्ये गेला तर सगळा प्लॅन उडीच पडणार आहे, एवढं तू लक्षात ठेव, तू काही कर तिकडे जा. तर राया बोलतो आता मला इकडे वीर झाली आहे, मला मंजिरीच्या पाठीमागून तर गेलं पाहिजे आणि जिजीलाही थांबवलं पाहिजे, आता मी काय करायचं ह्या विचारामध्ये तो असतो. आणि मंजिरीच्या पाठीमागून जर नाही गेलं, जर मंजिरीला काहीतरी झालं तर आणि जिजीकडे नाही गेलो तर जिजी पोलीस स्टेशनमध्ये गेली तर सगळाच प्लॅन उद्ध्वस्त होईल. त्यामुळे शंतनूसारखा त्याला सांगत असतो ओढून की तू पहिला जिजीकडे जा, जिजीला थांबव असं बोलत असतो. आणि नंतर तो बोलतो जेव्हा त्याला कळायला असतं की मंजिरी गेली आहे त्याच्या बायकोकडे, तेव्हा मात्र त्याला टेन्शन येतं आणि डोळ्यामध्ये पाणी येतं. तो विचार करतो की मंजिरी माझ्यासाठी एवढं करत आहे असं बोलून त्याला वाईट वाटत असतं. इकडे प्रेक्षक मंजिरी आलेले असते त्या ठिकाणी ज्या ठिकाणी कावेरीला किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि ती पाहते तर काय तिचं डोळ्याची पट्टी सोडलेली असते, तिथे सगळा असं एक अडगळ खोली असते आणि सगळा पसारा असतो, तिथे तिची वहिनीला बांधून ठेवलेलं असतं. जेव्हा ते गुंड तिची डोळ्याची पट्टी सोडतात आणि ती पाठीमागे वळून पाहते तर तिच्या वहिनीला तिथे असं बांधून ठेवलेलं असतं. तिची अवस्था इतकी वाईट केलेली असते की मंजिरीच्या डोळ्यातून आपोआप पाणी येत असतं आणि तिला पाहिल्यानंतर तिला खूप वाईट वाटतं की खरंच आमच्यामुळे ही वहिनीवरती वेळ आली आहे का, वहिनीला एवढा त्रास होत आहे का. आणि तिची वहिनी अशी बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेली असते, तिला खूप मारहाणी केलेली असते, तिच्या चेहऱ्यावरती पूर्ण असे जखमाही असतात. त्यानंतर तिच्याकडे पाहत असते आणि ती खाली बसते आणि हळूच तिला तिच्या खांद्यावरती हात ठेवत असते. आणि जेव्हा ती नुसती अशी बरळत असते की शंतनू मंजिरी अशी नुसती एकटीच बडबडत असते. हे ऐकून मात्र मंजिरीला खूप वाईट वाटलेलं असतं की काय वहिनीची अवस्था होऊन बसली आहे, ही निक्की किती वाईट आहे, तिनं माझ्या वहिनीची काय अवस्था केली आहे. त्यानंतर ती वहिनीजवळ बसते आणि वहिनीच्या खांद्यावरती हात ठेवते आणि बोलते इंजेक्शन घेऊन काळजी करू नका तुम्ही, सगळं बरं होईल, आता काही वाईट होणार नाही, मी आली आहे ना, आता तुम्ही काळजी करू नका असं बोलत असते. आणि त्या गुंडांना डाऊट येऊ नये म्हणून बोलत असते इंजेक्शन दिल्यानंतर तुम्हाला बरं वाटेल असंही बोलत असते. जेव्हा तिचा आवाज ऐकते ती कावेरी आणि तिच्या डोळ्यामध्ये पाहते तेव्हा कळतं की आपली मंजिरी आहे. मात्र मग तिला खूप बरं वाटतं की मंजिरी आली आहे आपल्याजवळ आणि तिला ते वाटतं तू इथे. तर ती मंजिरी डोळ्याने तिला खुणवत असते की तुम्ही काही बोलू नको वहिनी, तोंडातून शब्द काढू नको, मंजिरी असं बनू नको. आणि ती मंजिरी म्हणणार तेवढ्यातच तिने शांत केलेलं असतं. पाठीमागून तेवढ्यातच निक्की येते. निक्की बाजून पाहत असते आणि तिला काहीतरी डाऊट येतो म्हणून निक्की येते. निक्की बोलते कोण आहेस का तू असं बोलल्यानंतर मात्र मंजिरीचे डोळे मोठे होतात की आता निक्कीला समजलं का काय, आता काय होणार आहे, आता आम्ही इथून बाहेर पडू का नको ह्या विचारामध्ये ती असते. त्यानंतर तिने वहिनीलाही शांत केलेलं असतं आणि आता ती निक्कीला सामोरी जाणार असते. आता आपण पुढील भागामध्ये बघणार आहे की जय निक्कीला सांगत असतो तुला नक्की खात्री आहे का की मंजिरी नागपूरमध्येच आहे का ती पंढरपुरात आहे. हे ऐकल्यानंतर निक्कीलाही डाऊट येतो काहीतरी गोंधळ चालू आहे का, ह्या विचारामध्ये निक्कीही असते. आता त्यासाठी आपल्याला उद्याचा एपिसोड नक्कीच पाहावं लागणार आहे की मंजिरी आता तिथे जाऊन सापडणार आहे का, निक्कीला समजणार आहे का ती सिस्टर दुसरी तिसरी कोणी नसून ती मंजिरीच आहे. आता मंजिरीला तिथून बाहेर पडता येईल का नाही,
राया तिथं पोचला आहे का नाही, का तर जिजीच्या पाठीमागूनच गेला आहे, यासाठी तुम्हाला उद्याचा एपिसोड नक्कीच पाहावा लागेल.